नमस्कार, मी लेखक निर्माता गोवर्धन दोलताडे. राजा राणी हा चित्रपट 18 तारखेपासून आम्ही मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रभर रिलीज केलाय. आपली या अगोदर पत्रकार परिषद पण झाली. आपल्यापैकी बरेच जण त्यांनी शहादत पण होते. आमच्या मते चित्रपट खूप चांगला आहे आणि चांगलाच असणार आहे, कारण मी ज्यावेळेस मला समजलं की ॲडव्होकेट वाजिद खान हे या चित्रपटावरती याचिका दाखल करतायत, बऱ्याच गोष्टी समजल्या आणि मला असं वाटलं की ह्याच्यात माझं वैयक्तिक मत, मी पण ग्रामीण भागातून आहे आणि हा चित्रपट बनवण्याच्या पाठीमागचं कारण एक होतं की आज शहरामध्ये जरी प्रेम प्रकरणाचा स्वीकार केला जात असला तरी आणखी ग्रामीण भागात त्या पद्धतीने स्वीकार केला जात नाही. आणि ग्रामीण भागातली कथा आहे, ही घटना आहे आणि ग्रामीण भागात सुद्धा हे कुठंतरी चांगल्या पद्धतीने शहरीकरणात शहरात जसं चालतं, सपोर्ट चालतो किंवा आई वडील सुशिक्षित असतात, ते समजून घेतात, तशा पद्धतीने ग्रामीण मधल्या सुद्धा आई वडिलांनी आपल्या मुलांना मुलींना समजून घेतलं पाहिजे. प्रेम करणं म्हणजे काही चूक नाही, प्रेम करणं म्हणजे काही गुन्हा नाही. आता ते ऍक्सिडेंटली होतं आणि त्याचा कुठेतरी शेवट चांगला झाला पाहिजे, परंतु चित्रपटातून जर मी समजा शेवट चांगला दाखवला तर त्याला हेल्प असं माझ्या मते मला त्या स्क्रिप्टच्या वतीने वाटलं. म्हणून मी जर समजा तुम्ही त्या ठिकाणी त्यांना मदत नाही केली, त्यांना सपोर्ट नाही केला अशा मुलांना मुलींना, तर ते कुठेतरी एकदम म्हणजे त्यांच्या प्रयत्नाला जर यश नाही आलं आणि अपयशाने खचून जाऊन ते मुलं चुकीचा पाऊल उचलू शकतात आणि तसं पाऊल उचलू नये म्हणून आम्ही या चित्रपटाची निर्मिती केली. आणि या ठिकाणी ज्यावेळेस ॲडव्होकेट साहेबांनी तो चित्रपट पाहिला, सुरुवातीला त्यांनी वैयक्तिक चित्रपट पाहिला वाटतं असं ते मला बोलले की मी चित्रपट पाहिला आणि मला त्यातून चुकीचं वाटलं, परंतु प्रत्येक गोष्टीला काही वाटा असतात. कारण या चित्रपटामधून मी या चित्रपटाचा पार्ट 2 पण करतोय आणि पार्ट 2 मध्ये ह्या सगळ्या गोष्टीची उत्तर त्यांना त्या ठिकाणी भेटणार आहेत. मी त्यांना आव्हान केलं त्या दिवशी की तुम्ही जिथं असताल तिथं तुम्ही या चित्रपट बघा. आम्ही संभाजीनगरला होतो, त्यांना त्या ठिकाणी ते आले, तिथं त्या ठिकाणी आम्ही चित्रपट पाहिला. त्यांना पुढं काय करणार आहे आम्ही त्याच्यातून काही थोडं रूपरेषा सांगितली आणि त्यांना त्या ठिकाणी ते मान्य केलं त्यांनी की ठीक आहे, असं असेल तर ठीक आहे, कारण इथपर्यंत येत आहे तो थोडा मला चुकीचा वाटतोय आणि त्यांनी ते मान्य केलं. आणि मी मला जरी असं वाटत असलं की त्यांनी या ठिकाणी एक अन्याय केला किंवा अन्याय करत आहेत, मी आता ते म्हणणार नाही, कारण ते कुठेतरी आता ही वाद जो आहे तो मिटलेला आहे. आज त्यांनी म्हणजे आमच्या विचारांनी किंवा ते चित्रपट पाहिल्यानंतर मला पण चांगलं वाटतंय की, कारण ह्या चित्रपटावरती जसं त्यांनी याचिका दाखल केल्यानंतर किंवा जे काही त्यांनी बोलल्यानंतर थोडा आम्हाला पण परिणाम थोडा जाणवल्याचा दिसला. आणि आम्ही पण ग्रामीण भागातून करतोय, शेवटी निर्मिती करायची म्हणलं तर त्याला खर्च पण खूप मोठा असतो. खूप म्हणजे आता अनेक संकटांचा सामना करत आम्ही हा चित्रपट बनवला. याच्या पूर्वीचे चित्रपट पण मी समाजाला काहीतरी देणारेच पिक्चर बनवतोय, मी समाजाच्या विरोधात जाणारे चित्रपट आतापर्यंत बनवले नाही. परंतु गैरसमज, कारण गैरसमज खूप वाईट असतो.